घरातली पोरं मी आणि या कार्यक्रमाला आल्यावर एक जाणवलं बरं का लिंगे साहेब, या कार्यक्रमाला आल्यावर एक जाणवलं की पोलीस डिपार्टमेंटचा एवढा फौज फाटा का लावला असेल बरं. आम्ही काय दोन मिनिटं आपले बांधव होते, आपले बांधव आहेत, पण आपण काय आतंकवादी आहोत? आपण काय अफगाणिस्तानमधनं पाकिस्तानमधनं आलोय? अरे आपण गावाच्या गाव तुमची गावाच्या गाव आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये आमच्या भूमीमध्ये आता आमचा पाटील नावाचा हा हिंद केसरी पैलवान इथं बसला. हिंद केसरी म्हणतोय आम्ही उगाच म्हणत नाही, हिंद केसरी पैलवान इथं बसलाय. अरे आमची पोरं जर रस्त्यावर उतरली ना, एक वाघ जर उतरला ना कुठे पळून जाते. आम्हाला संरक्षणाची वगैरे गरज नाही, अजिबात गरज नाही आम्हाला संरक्षणाची. आणि या पाटूर गावामधल्या काही मंडळींची मी नावं घेतो इथं, त्यांनी परिश्रम घेऊन हा सोलापूर जिल्ह्यातला पहिला मेळावा लावलाय. या पुरस्कारांचं आभार जेवढं मानावं तेवढं कमी आहे. त्यामध्ये आमचे दिलीप भगवान काळे असतील, आबासाहेब शिंदे असतील, बाळासाहेब वसेकर असतील, सचिन गावडे, बशीर मुजावर, नवनीत अनुसे, शंकर जाधव, रवी माळी, भैया सलगर, सुरेश सोपान कांबळे, त्याचबरोबर नितीन वसेकर, आमचे अतुल भैया शिंदे, सुनील सुतार, आमचे दत्ता निखिल कांबळे साहेब, अरविंद काळे, नाना सलगर, माधवराव बिचकुले, त्याचबरोबर सागर गावडे, नवनाथ रघुनाथ आडेगावकर, धनाजी काळे, पोपट काळे, कालिदास वसेकर, चंद्रकांत धोत्रे, गणेश नामदे, सुनील परदेशी, इम्तियाज मुलानी, हनुमंत लोहार, लक्ष्मण लोंढे, शिवाजी लोंढे, रामभाऊ लोंढे आणि आमचे मित्र अनेक वेळा ज्यांच्यावरती हल्लेमध्ये ते आमचे शंकरराव वाघमारे साहेब, सगळ्यात शेवटी नाव घेतलं त्यांचं. असे अनेक मंडळी. आता मला मूळ भाषणाकडे यावं लागेल. आता काय आहे, मी बोलणारा माणूस आहे, मी बोलणारा माणूस आहे. कालपासून या महाराष्ट्रामधलं वातावरण एकदम असं काय वातावरण झालंय. मी परवा एकच मुद्दा म्हणला, गावडे साहेब, डॉक्टर गावडे साहेब आलेत ना, काल एक मुद्दा म्हणला मी महाराष्ट्रामध्ये. बीड जिल्ह्यातल्या सानप साहेब आणि सुनीलजी दाखले साहेब, बारागिरे साहेब आणि शिरूर तालुक्यामधल्या सुंगारवाडी गावामध्ये एक मी मुद्दा मांडला. तो मुद्दा काय होता, संपूर्ण महाराष्ट्रानं परत एकदा शांत चित्तानं ऐकावं. लिंगे साहेब, तो मुद्दा असा होता, 1917 साली पटेल बिल पास करून राजर्षी शाहू महाराजांनी आंतरजातीय विवाहाचा कायदा 1919 साली पारित केला आणि या महाराष्ट्रामध्ये 100 आंतरजातीय विवाह लावण्याचं काम कुणी केलं तर ते राजर्षी शाहू महाराजांनी केलं. त्यामधले पहिले 25 विवाह हे धनगर आणि मराठा असे लावले गेले. आता शाहू महाराज म्हटलं की बोल एवढे समाजसुधारक नव्हते. शाहू महाराज हे करते समाजसुधारक होते, म्हणजे कार्य करून दाखवायचे. तर त्या शाहू महाराजांनी पहिला जो विवाह लावला तो आपल्या चुलत भावाची कन्या आणि होळकर घराण्यातील फुकोजी होळकर यांचा पहिला मराठा धनगर विवाह लावला 1919 साल. आज आता 100 वर्ष होऊन गेले. आमच्या महाराष्ट्र शासनाची एक योजना आहे पैलवान, महाराष्ट्र शासनाची एक योजना आहे की आंतरजातीय विवाह केला की 50,000 रुपये अनुदान कोण देतं? महाराष्ट्र शासन देतं. आता 75% कळलं. आता पुढचं सांगतोय का, आमचं केंद्र शासन आमच्या SC ST बांधवाबरोबर जर आंतरविवाह केला, माऊली भाऊ पप्पू, जर SC ST बरोबर आंतरविवाह केला तर केंद्र सरकार 2.5 लाख रुपयाचं बक्षीस देतं. आता लक्ष्मण हाके काय बोलला की आंतरजातीय विवाहाने राजर्षी शाहू राजाचं एक धोरण तुमच्या समोर मांडलं. महाराज
महाराष्ट्र शासनाची एक योजना तुमच्या समोर मांडली, केंद्र शासनाची एक योजना तुमच्या समोर मांडायचा प्रयत्न केला. आता पुढचं ऐका बघा. ज्याला कुणाला मागास व्हायचंय, ज्याला कुणाला ओबीसीचं आरक्षण पाहिजे, कारण म्हणजे तुम्ही इतिहास सांगितलं त्यामुळे मी इतिहास सांगत नाही. ओबीसी म्हणजे काय, बीसी, आणि बीसी म्हणजे काय, बॅकवर्ड क्लासेस. बॅकवर्ड क्लासेस म्हणजे काय, मागास वर्ग. मग आता ज्याला कुणाला मागास वर्ग मध्ये यायचं आहे, ज्याला कुणाला मागास वर्गीयाचं आरक्षण घ्यायचं आहे, त्याला फक्त GR आणि ऍफिडेव्हिटद्वारे मागास वर्गामध्ये येता येईल का? नाही येता येणार. कारण गावगाड्यामध्ये आमच्या अनेक पिढ्यांनी सामाजिक दुजाभाव सहन केला. गावगाड्यामध्ये शेकडो वर्षापासून आमच्या दीनदलित बांधवाला या गावगाड्यामधल्या ग्रामदैवताच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश नाकारला. त्या माणसांना रिझर्वेशन पॉलिसी आहे, गरिबी हटवण्यासाठी आहे. गरिबी हटवण्यासाठी मागासवर्गीयांचं आरक्षण आहे का? नाही. आरक्षण हे प्रतिनिधित्वासाठी आहे, आरक्षण हे अवसर आहे, आरक्षण ही संधी आहे. मग मी काय म्हणलं होतं की आता आपल्याला आंतरराष्ट्रीय व्यवहार करावे लागतील, रोटी बेटी व्यवहार करावा लागेल. कारण मागासवर्गीयांचा पहिला निकष कोणता असेल तर रोटी बेटी व्यवहार होतात का? नाही होत. म्हणजे गावातल्या सरपंचाचं ओबीसीचं आरक्षण पडलं. आता सोलापूरच्या जिल्हा परिषदेचं अध्यक्षपदाचं आरक्षण कुणाला पडलंय? ओबीसीला पडलंय. आता मी कुठं उभा आहे? पाटकुळ मध्ये उभा आहे. आणि मला माहिती आहे ना, पाटकुळ हा ओबीसीचा बालेकिल्ला आहे की नाही? आता इथे ओबीसीचा माणूस निवडून येणार का नाही येणार? येणार की नाही? मग आता जर हे बोगस कुणबी सर्टिफिकेट घेऊन जर सोलापूरच्या जिल्हा परिषदेचा अध्यक्ष तुमच्या पाटकुळचा होईल का? याचा विचार तुम्हाला आम्हाला करायची गरज आहे. आम्ही कुठे कुणाच्या आरक्षणाला विरोध केला होता? आमचं धोरण काय आहे की आमचं आरक्षण टिकलं पाहिजे. आमचं दलिताचं, आलुक्याचं, 18 पगड जातींचं, भटक्याविमुक्त जाती जमातीचं आरक्षण टिकलं पाहिजे. आम्ही तुमच्या आरक्षणाला विरोध केला का? आम्ही SC-BCच्या आरक्षणाला विरोध केला का? नाही केला. आम्ही EWFच्या आरक्षणाला विरोध केला का? नाही केला. आम्ही एवढंच म्हणतोय की आम्ही अगोदरच आमच्या ह्या ओबीसी आरक्षणामध्ये 300, 350 आणि जाती उपजातीसह 400, 450 जाती ओबीसी आरक्षणामध्ये येतात. आणि मुख्यमंत्री महोदय आता लिंगे साहेबांनी सांगितलं, डॉमिनंट कास्ट, राज्यकर्ती जमात, गावातल्या गावच्या पॅनल प्रमुखापासून पंचायतीचा, जिल्हा परिषदेचा, नगर परिषदेचा नगराध्यक्ष, शहराचा महापौर, आमदार, खासदार, अनेक मंत्रीपद, मुख्यमंत्रीपद, देशाच्या संसदेमधले अनेक मंत्रीपद, गृहमंत्रीपद, महसूल मंत्रीपद, सहकार मंत्रीपद, कृषी मंत्रीपद, आता ही झाली मंत्रीपद. सहकार क्षेत्रातले 200 कारखाने, आता कमी जास्त असतील बरं का, 200 कारखाने, 100 सहकारी आणि 100 खाजगी. कुणाच्या मालकीचे? इकडं गेलो शिंदे, इकडं गेलो मोहिते, इकडं गेलं साळुंके आणि इकडं गेलं काय पाटील. अरे आमचा एखादा तरी कारखाना, आणि एक होता बरं का, हरभर का कारखाना, स्वातंत्र्याच्या पूर्व कालखंडामधला आमचा माळेगावचा एकच कारखाना. माळेगावचा नाही, आमच्या माळीनगरचा कारखाना. अरे शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन सहकार, या महाराष्ट्रामध्ये सहकाराचं तत्व देणारा कारखाना माझ्या माळशिरस तालुक्यामध्ये आहे. पण सहकार महर्षी आम्हाला कोणाला कधी म्हटलं गेलं नाही. एकच कारखाना, एकच, पहिला आणि शेवटचा.
आता फलटणमध्ये गेलो होतो, एक मित्र आमचे कार्यकर्ते भेटले, त्यांच्या कारखान्याची काय वार्ताहत लागली डॉक्टर यादवांच्या. आता कुणी लावली बरोबर बोला. मग आता सहकारामध्ये तुम्ही, कारखानदारीमध्ये तुम्ही, दुधाच्या चिलिंग प्लांट मध्ये तुम्ही, आता तुम्ही मागास कुठल्या अँगलनं झाला? कुठल्या अँगलनं मागास झाला तुम्ही? आणि तुम्ही मागास झाला तर पुढे कोण गेलं? मुख्यमंत्री महोदय, या महाराष्ट्रामधल्या ओबीसी मध्ये कुठली जात पुढे गेली? आणि आम्ही मागास झालो, आमची पोरं रस्त्यावर आली आणि दुसऱ्याची पोरं कुठे गेली? बाबांनो, खूप काही बोलता येण्यासारखं आहे. मी आज कुठे उभा आहे? पाटपूर मध्ये उभा आहे, सोलापूर जिल्ह्यामध्ये उभा आहे. महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना मी सांगतो आहोत, महाराष्ट्र शासनाने जो GR काढला, हा GR बेकायदा आहे. हा GR ओबीसीचं आरक्षण संपवणारा आहे. ज्या सरकारच्या खांद्यावरती आम्ही ओबीसीने मान टेकवली, त्या ओबीसीचा केसाने गळा कापणारा हा GR आहे. आणि आम्ही महाराष्ट्रामध्ये फिरतो आहोत. कालच मला खूप इतिहास सांगायला आवडतो बरं का, मला लिगल ऍस्पेक्ट पण खूप चांगला सांगायला आवडतो बरं का. पण माझा ज्ञाती समाज बांधव इथं उपस्थित आहे ना, या सगळ्या लोकांना मला सांगायचं आहे. लिंगे साहेब, आम्हाला वेळोवेळी प्रश्न विचारला गेला की हाके सर तुम्ही एकटेच बोलताय, भुजबळ साहेबच बोलतात, बाकीचे नेते का बोलत नाहीत? जबाबदारीने सांगतो, पंकजाताई बोलल्या की नाही बोलल्या? बर, कालच राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या शिबिरामध्ये शरदचंद्रजी पवारांच्या पक्षामध्ये जितेंद्र आव्हाड नावाचा माणूस बोलला. सगळ्यांनी भाषण काढून ऐका. त्याचा पक्ष कुठला आहे मला माहिती नाही, पण ओबीसीच्या आरक्षणाचं तत्व त्यांनी मांडलं. आता आमच्या आणि आव्हाड साहेबांचं जमत नसेल एखाद्या वेळेस, पण ओबीसीच्या आरक्षणाचं तत्व त्यांनी त्याला महाराष्ट्राला सांगितलंय. आणि आता आमचा पप्पू मासाळा इथे येऊन बसलाय, अजितदादा पवारांच्या पक्षाचा पदाधिकारी आहे आणि आमच्या ओबीसीच्या मेळाव्यात येऊन बसलाय. पप्पू लालूराम चौधरी आपल्या बरोबर आहे, बहुजन सगळे एकत्रित आहेत. मग अशी सांगितलं त्यांनी, तुम्हाला आता राज्यकर्ती जमात बनायचं आहे. असंच म्हणजे गाव बाबासाहेब, तुम्हाला राज्यकर्ती जमात बनायचे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं, लालूरामजी परत एकदा सांगतो, भिंतीवरती लिहा आणि म्हणा आम्हाला राज्यकर्ती जमात बनायचंय. कसं बनणार राज्यकर्ती जमात? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या आमच्या मताला लाख मोलाची किंमत दिली. इथं बसलेला शेतमजूर, इथं बसलेला ऊसतोड मजूर, त्याच्या मताला जेवढी किंमत तेवढीच टाटा बिर्ला अंबानीच्या मताला सुद्धा किंमत. मग गावगाड्यामध्ये तुम्ही किती आहात? माळी, साळी, कोळी, केळी, हटकर, धनगर, सनगर, बंजारी, लोणारी, परीट, गुराव, घरशी, नाभिक, सुतार, लोहार, कुंभार, बेडर, रामोशी, बेलदार, वडार, माझ्या मुस्लिम समाजामधला कासा, छप्परबंद, मुलांनी. अरे ही माणसं कोण आहे? आणि आमचा SC ST बांधव, आमची आंबेडकरी जनता, आमची आदिवासी जनता. आणि काही माणसं म्हणतात, कालच आदरणीय शरदचंद्रजी पवार म्हणले की महाराष्ट्रामधलं सामाजिक स्वास्थ्य टिकलं पाहिजे, सामाजिक वीण उसवली नाही पाहिजे. काय सामाजिक वीण उसवली नाही पाहिजे? अरे महाराष्ट्राला सांगू इच्छितो, या पाटपूर मधल्या स्टेजवरती 70% बहुजन जनतेचे प्रतिनिधी इथं बसले. किती? 70%. SC ST OBC BJMP SBC मायनॉरिटी. अरे आम्ही 70% एकत्र आल्यावर वीण उसवायचा प्रश्न येतो कुठं? आता वीण कुणाची उसवली माहितीये का? कारखानदारांची, वतनदारांची, जागीरदारांची, आमदारांची, खासदारांची. यांना कशाचे डोहाळे लागले? मागासपणाचे डोहाळे लागले. कशाचे?
मागासपणाचे डोहाळे लागले. आणि एकच वाक्य लक्ष्मण हक्के बोलला, राजर्षी शाहू राजांचं एक वाक्य बोलला की आंतरजातीय विवाह झाले पाहिजे. तर गेल्या 2 वर्षामध्ये ज्यांनी आंदोलन उभं केलं, आम्ही मागास झालोय, आम्ही मागास झालोय, आम्ही रस्त्यावर आलोय, आम्ही रस्त्यावर आलोय. आणि काल नुसतं म्हणलं आंतरजातीय विवाहाचा प्रस्ताव मी ठेवतो, तर भागत आम्ही 96 कुळे, आम्ही क्षत्रिय, आम्ही बघून घेऊ आणि आम्हाला काय समजला तू, आणि तू काय झाला आणि आम्ही काय झालो. अरे मागासचे पण रस्त्यावर पडले का? गाव वगैरेतल्या 18 पगड जातीच्या हक्क आणि अधिकाराचं आरक्षण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आम्हाला दिलं. अरे राजर्षी शाहू महाराजांना तुम्ही कधीही मानलं नाही. 100 वर्षापूर्वी ज्या माणसाने आंतरजातीय विवाहाचा कायदा पारित केला, तो माणूस तुम्हाला कधी समजणार? तुम्ही 56 मोर्चे काढले महाराष्ट्रात, 55 मोर्चामध्ये शाहू राजाचा फोटो नाही लावला. फक्त कोल्हापूर मधल्या मोर्चामध्ये फक्त शाहू राजाचा मोर्चा, शाहू महाराजांचा फोटो लावला. शाहू राजाला तुम्ही कधी राजा मानलं नाही. तुम्ही राजर्षी ही पदवी कुणी दिली शाहू राजांना? राजर्षी ही पदवी उत्तर प्रदेश मधल्या कुर्मी महासंघाला दिली. शाहू राजाच्या नावाने युनिव्हर्सिटी कुणी काढली? तर महामानव काशीरामजी आणि मायावतीने काढली. आणि तुम्ही आम्हाला आरक्षण पाहिजे, आम्हाला आरक्षण पाहिजे. अरे पण आरक्षणाचा जनक ज्या शाहू राजाला म्हटलं जातं, त्याचा फोटो तुम्हाला चालत नाही. आता आम्ही गावगाड्यातली माणसं आहे, आम्ही 18 पगड जातीची माणसं आहे. गुरुदेव, अरे छातीत ठोकून महाराष्ट्रातल्या ओबीसींच्या मनामध्ये विश्वास निर्माण करायचंय. काल परवा एक जण म्हणला, हाके सर तुम्ही पण सरदार होता की? विचारवंत म्हणला, अरे ते माळी समाज, बंजारी समाज, धनगर समाज, तेली समाज, तुमच्याकडे आमच्यात काय फरक आहे? सांगतो काय म्हणला? धनगरातून आमच्यात कुठं फरक आहे? म्हणलं बाबा कसा रे? तुम्ही म्हणले होळकर पण म्हणले तिकडे मोठे मोठे राज्य होते की म्हणले, आणि तुम्ही कसं मागास? आणि मग तुम्ही मागास असाल तर आम्ही पण मागास. बाबा खरं आहे का म्हणलं? पप्पू त्या काय विचारलं माहितीये का? त्यांना सांगितलं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्यामध्ये छत्रपती शिवरायांचं स्वराज्य उभं राहण्यासाठी जीवाची कुर्बानी कोणी केली? जीवा महाले शिवा काशी कोण होते? जीवा महाले शिवा काशी कोण होते? नाभिक. गहेरजी नाईक कोण होते? रामोशी बेडर. तानाजी मालुसरे कोण होते? हिरोजी इंदलकर कोण होते? हे मी तुमच्या समोर का सांगतोय? कारण ते म्हणजे तुम्ही पण सरदार, आम्ही पण सरदार, मग आम्हाला का आरक्षण नाही? कारण बेहेरजी नायकांच्या नावासमोर जात लिहायची वेळ आली तेव्हा हिंदू, बेडर, रामोशी, तानाजी मालुसरेंच्या वारसांच्या नावासमोर जेव्हा जात लिहायची वेळ आली त्यावेळी हिंदू महादेव कोळे, जेव्हा महाले शिवा कृष्णाच्या नावासमोर जात लिहायची वेळ आली त्यावेळी हिंदू नावे, होळकरांच्या वारसासमोर नाव लिहायची वेळ आली त्यावेळी हिंदू धनगर, आणि ह्यांच्या नावासमोर जात लिहायची वेळ आली त्यावेळी हिंदू मराठा. कसं काय? आम्ही पण मराठी होतो ना. मग आमच्या नावासमोर आमच्या जाती आणि तुमच्या नावासमोर प्रदेशवाचक शब्द, हे न उलगडलेलं कोण आहे? गाव वगैरेतल्या 18 पगड जातीच्या लोकांना माझं सांगणं आहे, तुमचं आमचं आरक्षण वाचवायचं असेल, तुमचं आमचं आरक्षण टिकवायचं असेल तर तुम्हाला आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल, आणि तो शासनाने जे काढलाय तो जे तुम्हाला आम्हाला फाडून टाकावा लागेल. लागेल की नाही लागेल? आता काही माणसं म्हणतात आमचं बरं चाललंय, पैलवान आमचं बरं चाललंय, आता आमच्या घरावरती स्लॅब आलाय. आता काही जण म्हणतात आता आमच्याकडे 4 व्हीलर आल्या, आता आपल्या सर आरक्षणच बंद करून टाका.
आरक्षण बंद झालं ना तर तुमचं आमचं काय होईल माहितीये का? एखादा झडपी मेंबर होईल पाठवून नाही असं नाही, पण झडपीचा अध्यक्ष तुमचा कधीही होणार नाही. राज्यकर्त्या लोकांना सांगावं लागेल, तुम्ही 10% मतांच्या बेगमीसाठी जर आमचं गाव वगैरेतलं 11 पगड जातीचं आरक्षण जर संपणार असेल तर आम्हाला सुद्धा मतपेटीमधनं आमचा हक्क अधिकार टिकवावा लागेल. अरे लय घाबरट माणसं आहे ही. परवान सरपंच साहेब मताच्या पेटीला फक्त घाबरतात ही मंडळी. एवढी घाबरट मंडळी आहेत ना. तो विखे पाटील नावाचा माणूस काल परवा म्हणला त्या हक्याला काय करतोय, मला राजकारणासाठी काही पण बडबडतोय मला. अरे माझा बाप ग्रामपंचायतीचा सदस्य नव्हता, मी ग्रामपंचायतीचा सदस्य नाही. आणि आम्ही इथं आलोय, इथं विचारपीठावर बसलेली सगळे मंडळी आले. अरे आम्ही कुणी आमदार खासदाराची पोरं नाही, आम्ही गाव गड्यातल्या 11 पगड जातीच्या फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचे वारसदार आहोत. बोलावं लागेल. आणि पप्पूमासा या पक्षाने पक्षांचं काही लोक ठेवू नका. तुम्ही किती वर्ष झाले असल्यामुळे झाली की बरीच वर्ष झाली. कुठं पर्यावरण आपल्याला असतं कुठं वाटते आपल्याकडे जरा थांबू लागा. जाऊ दे, मी 15-20 मिनिटातच माझं मी मनोगत संपवेल. माझी गावागाड्यातल्या लोकांना माझं चालणं आहे. आता पाणी पिलोय त्यामुळे घाबरायचं नाही. काय कारण काय झालंय? अहो लय हेटाईनी केली हो आमची. आम्ही काय बोलतोय तर आमचं ओबीसीचं आरक्षण टिकलं पाहिजे असं बोलतोय. अरे एवढी हेटाईनी या लोकांनी केली, एवढं बदनाम करण्याचा प्रयत्न केला. भुजबळ साहेबांना तर आताच काल परवा देता 4थी पास. मगाशी सांगितलं आमच्या मागच्या पिढीने नेता कुणाला निवडलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नेता निवडलं. आमच्या उच्च शिक्षित माणसानं अरे एका जातीसाठी आरक्षण नाही मागितलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गावागाड्यातल्या पंक्तीला बसलेल्या शेवटच्या घटकापर्यंत जोपर्यंत सुग्रास असा स्वयंपाक पोहोचणार नाही तोपर्यंत आम्ही हरी विठ्ठल म्हणणार नाही. बरोबर आहे का? मग आता काय झालं? बाबासाहेबांनी बनवलेला स्वयंपाक या वरपेनी, वरती कोण तुम्हाला माहिती आहे? या वरपेनी स्वयंपाक वाढायची वेळ आली. पाहुण्या रावड्यांना वाढला, पुतण्याला, लेखीला, भावाला, नातवाला वाढला. काय झालं? कळताय बरं का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुग्रास असा स्वयंपाक या लोकशाहीच्या माध्यमातून बनवला. तो गाव वगैरेतल्या 11 पगड जातीच्या लोकांना, शोषितांना, वंचितांना, दीनदलितांना, गोरगरिबांना, कष्टकऱ्यांना या सगळ्या माणसांना जोपर्यंत हा सुग्रास असा स्वयंपाक पोहोचणार नाही तोपर्यंत या लोकशाहीचं सीमोल्लंघन होणार नाही असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं होतं. तुमच्यापर्यंत पोहोचला का स्वयंपाक? आपल्याला कशाचं आरक्षण मिळाले? एखादा सरपंच, एखादा पंचायतीचा मेंबर, एखादा झडपीचा मेंबर, एखादा जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद. अरे पण आम्ही लोकांनी तुमच्या कारखान्यावर कधीही दावा सांगितला नाही. आम्ही लोकांनी कधीही तुमच्या आमदारकीवर, खासदारकीवर दावा सांगितला नाही. आम्ही लोकांनी तुमच्या कधीही चिरेबंदी वाढायला हात लावला नाही, तुमच्या गडीला हात लावला नाही. पण तुम्ही माणसाने मनोज जरांगे नावाच्या 4थी नापास माणसाच्या सांगण्याबद्दल आमचं ओबीसीचं आरक्षण संपवलंय. संपवलं का नाही संपवलं? संपवलं का? अरे संपवलंय का नाही संपवलं? हो संपवलं. संपवलंय का नाही? मग आता हे वाचवायचं का नाही वाचवायचं? वाचवलं पाहिजे की नाही? बाबांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे चाऱ्याच्या आणि सरपणाच्या सुधार्थ ज्या घरातली महिला डोंगराच्या कुशीला जाते ते घर कधी सुधारलेलं असू शकत नाही. मग ऊसतोडीचं काम कोण करतं? रानामळ्यामध्ये जाऊन काम कोण करतं? मेंढी पालनाचा व्यवसाय कोण करतं? गाईचा गोटा कोण करतं? सामाजिक दुजाभाव कुणाच्या बाबतीमध्ये झाला?
आमची पोरं 10वी-12वीच्या पुढे शिकतात का? कारण डोंगराच्या कुशीला राहणारा कष्टकरी माणूस, त्या माणसाच्या पोराला साधं पोलीस आणि मिलिटरी भरतीमध्ये जर काम करायचं म्हटलं तर त्याला वसतिगृह नाही, त्याला ज्ञान नाही, त्याला शिक्षण नाही. अरे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आम्हाला रिझर्वेशन दिलं. पण या महाराष्ट्रामधल्या राज्यकर्त्यांनी या ओबीसीना जिल्ह्याच्या ठिकाणी एक वसतिगृह सुद्धा दिलं नाही. आम्ही अजित पवारांवर नेहमी टीका करत आलो. गेल्या अनेक वर्षापासून अजितदादा पवार या महाराष्ट्राचे अर्थमंत्री आहेत. पण अजितदादा पवारांनी महाज्योतीला निधी दिला नाही, ओबीसीच्या पोरांना वसतिगृह दिला नाही, महाज्योतीला कार्यालय दिलं नाही, महाज्योतीच्या पोरांना पीएचडीचा स्टायपंड दिला नाही. पण अजितदादा पवार यांनी सारथीला मात्र वसतिगृह दिलं, इमारत दिली. पीएचडीच्या पोरांना एका पोराच्या अकाउंटला 10-10, 12-12 लाख रुपये दिलं. गव्हर्नमेंट रिझोल्युशन काय? जे सारथीला तेच भारतीला, तेच तारतीला, तेच महाज्योतीला. पण जातीयवादी अजितदादा पवारांनी तुम्हाला आम्हाला पैसे दिले नाही. समाज कल्याण विभागाचे आणि आदिवासी विभागाचे 5 ते 6 हजार कोटी रुपये अजितदादा अर्थमंत्री झाल्यानंतर हे पैसे त्यांनी वेगवेगळ्या खात्यांना वळवले. आणि माणसं म्हणतात, हाके सर तुम्ही अजितदादा पवारांवर बोलताय. होय, मी अजितदादा पवारांवर बोलतोय. होय, मी शरद पवारांवर बोलतोय. कारण या पवार फॅमिलीने या महाराष्ट्रातलं ओबीसीचं आरक्षण संपवलंय. गावगाड्याच्या 18 पगड जातीच्या लोकांना मला सांगलंय. आता एका बांधवाने माझ्याकडे एक निवेदन दिलंय. मी खूप जबाबदारीने मी तुमच्या समोर हा प्रश्न मांडतोय. इथं जातीचा दाखला कुणाकडे दिला जातो? इथं जातीचा दाखला दिला जातो पाटकुळ आणि पंचक्रोशीत जे काही दाखले करण्यात जातात ते पंढरपूर प्रांताकडून मिळतात. बरोबर आहे का? चुकीचं आहे? बरोबर आहे का? पंढरपूर प्रांताकडून दिले जातात. पण पंढरपूर प्रांताकडून हे दाखले न घेता अर्लियर करेक्शनच्या माध्यमातून कुठल्या तरी खोट्या कागदावरती खाडाखोड करून ते बार्शी प्रांताकडून घेतले जात आहे. हो, बरोबर आहे का? चुकीचं आहे? म्हणजे हा प्रांताधिकारी आपल्याला सहकार्य करत नाही, म्हणून बार्शीचा प्रांताधिकारी. आता आपल्याला या अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये सुद्धा मोहीम उघडावी लागेल. पाटपूर गावामध्ये जेवढे ओबीसीचे बांधव इथं उपस्थित आहेत, या लोकांना माझे हात जोडून कळकळीची विनंती आहे. आज सोलापूर जिल्ह्यातला हा ओबीसीचा मेळावा इथं पार पडलाय. ही लढाई खूप मोठी आहे. ही लढाई लढायची असेल आणि पप्पा मगाशी सांगता सांगता मी थांबलो. अरे वाघ म्हणलं तरी खातोय आणि वाघोबा म्हणलं तरी खातोय. अरे या वाघोबाच्या गळ्यामध्ये आपण एक घंटा बांधूया ना माऊली. अरे गावाच्या गावात तुमचे मताचा अधिकार आहे का नाही तुम्हाला? आपलं पंचायत राज मधलं आरक्षण यांना घेऊ द्या. आपलं पंचायत राज मधलं आरक्षण यांना घेऊ द्या. पण आमदार आणि खासदारकीचा मार्ग मात्र आमच्या वाड्या वस्त्या तांड्यावरून जातो की नाही? नाहीतर तुम्ही आमचं हाड वाटलं नाही. दादा होतं आणि पोट्यावर बसलं होतं. बरोबर आहे का? चुकीचं आहे? दादा आलतं आणि खांद्यावर हात ठेवला. मालक आलतं आणि 3 वेळा आलतं. अरे नारळ पडायला काय? बघा, ह्या अवलादी तुमच्या मताला खूप करतात. तुम्हाला आम्हाला 500 रुपयाला मत नाही विकायचं, 1000 रुपयाला मत नाही विकायचं. 1000 रुपयाला मत विकलं की लेकरा बाळाचं भवितव्य मिळत नाही. तुम्हाला मला रस्ता मिळत नाही. तुमच्या आमच्या लेकराला जिल्ह्याच्या ठिकाणी वसतिगृह मिळत नाही. तुमचं आमचं पोरगं पीएचडी करत असेल तर त्याला फेलोशिप मिळत नाही. अरे ताटीतनं सांडलं वाचित आणि वाटीतनं सांडलं ताटात. शरद पवार उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळामध्ये आणि अजितदादा पवार देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळामध्ये. रणजितसिंह मोहिते पाटील भाजपमधनं आमदार आणि धैर्यशील मोहिते पाटील पवार साहेबांच्या पक्षात खासदार.
खासदार ना वळवाच्या पावसात झालेले खासदार, बरोबर आहे का? कुणी मतं दिली त्यांना माड्यामध्ये? माड्यामध्ये मतं कुणी दिली? कुणी दिली माड्यामध्ये मतं? अरे माड्यात कोण? करमाळ्यात कोण? सांगोल्यात कोण? ओबीसी. ओबीसीच ना. अरे एक नंबर नाही, ओबीसी एक झाला नाही, डिपॉझिट गुण होतील. ओबीसी एक झाल्यावर आणि आता आमची आंबेडकरी जनता आमच्या बरोबर आहे, काळूरामजी आमच्या बरोबर आहे. अरे एक काशीराम नावाचा महामानव या देशामध्ये जन्माला आला. अरे कुठलाही कारखाना नव्हता, कुठलीही जागिरी नव्हती. प्रबोधनाच्या जोरावरती उत्तर प्रदेश मध्ये 4 वेळा मुख्यमंत्री बसपाचा झाला की नाही? पंजाब मध्ये झाला की नाही? एक अरविंद केजरीवाल दिल्लीचा मुख्यमंत्री झाला की नाही? आणि तुम्ही आम्ही पहिल्यांदा बावकीत बांधतोय, पुन्हा जातीत बांधतोय, पुन्हा ओबीसी एससी एसटी मध्ये बांधतोय. अरे तुमच्या भांडणामुळे फायदा कोणाचा झाला? कुणाचा झाला? पाटील, देशमुख, वतनदार, जहागीरदार, आमदार, खासदार. आज तुमचं ओबीसीचं आरक्षण केलंय, उद्या एससी आणि एसटीचं प्रोटेक्शन जाणार आहे. अष्टविषयी कायदा निघून जाणार आहे. राहतो 56 मोर्चामधली मागणी काय होती? अट्रॉसिटी कायदा रद्द झाला पाहिजे. आमच्या ओबीसी बांधवांनी कधी अट्रॉसिटी कायदा रद्द झाला पाहिजे म्हणून मोर्चा काढला का? नाही काढला. जैविक बंधुभाव कुणाचा? तुम्हाला आम्हाला रिझर्वेशन कुणी दिलं? आणि आता मी पाटकुळ गावामध्ये उभा आहे. अरे तुम्ही कधी काळी मल्हारराव होळकरांच्या सैन्यामध्ये सरदार होता. उगाच नाही बरं का बोलत, इथंच नेमाजी शिंदे नावाचा सरदार होता. छत्रपती शिवाजी महाराजांचं हे राज्य नर्मदा नदीच्या तीराच्या पलीकडे कोण घेऊन गेलं? आताच्या अफगाणिस्तानमधल्या अटक पर्यंत कोण घेऊन गेलं? होळकर, शिंदे. कधी काळी हातामध्ये ज्या तलवारी होत्या त्या हातामध्ये आता काय आलंय? ऊसतोडीचे कोयते, दुंडा, येळा, मसर, गुर, मेंढर. जे राष्ट्रपती भवन सांगतो, जे राष्ट्रपती भवन रायशिना हिलवर उभं आहे, जे संसद भवन उभं आहे, ते संसद भवन कुणाच्या जागेवर उभं आहे माहितीये का तुम्हाला? होळकरांच्या जागेवर उभा आहे. होळकरांच्या. सुभेदार मल्हारराव होळकर आहे की नाही? ही संसद देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून वाट बघते की होळकरांच्या महाराष्ट्रामधून एक तरी खासदार निवडून या दिल्लीमध्ये येईल. आला का? नाही. महात्मा ज्योतिराव फुले म्हणायचे, सत्य वाचवून सकळ कळा झाल्या अवकळा. तुमचं आमचं वाटोळं कशाला झालं? तुमच्या आमच्या अनाथ माती कुणी करवले? ज्या ज्या माणसाला तुम्ही आमदार खासदार म्हणून निवडून दिलं, ज्या ज्या माणसांना महाराष्ट्राचा राजसत्ता राजपाट दिला, त्या त्या माणसाने तुमचं गाव वगैरेतलं ओबीसीचं आरक्षण संपवलंय आणि उद्या एससी एसटीचं आरक्षण संपवण्याच्या मार्गावर आहे. मग शेवटचं तत्व तुम्हाला सांगतो, राजसत्ता आणि राजपाट हा मागून मिळत नसतो. ऐकताय? राजसत्ता आणि राजपाट मागून मिळत नसतो. मान सन्मान इज्जत मागून मिळत नसते, तर ती नेहमीच हिसकावून घ्यायची ताकद आपल्या मनगटामध्ये आपल्याला ठेवायची असते. हे लोकशाहीचं तत्व आहे. पूर्वी राजा राणीच्या पोटी जन्माला यायचा, आता राजा मतपेटीतनं जन्माला येतो आणि त्या मताचा अधिकार तुम्हाला, एक मत एक मूल्य एक व्यक्ती. अरे ते बाबासाहेब तुम्हाला कधी कळणार? महात्मा ज्योतिराव फुले कधी कळणार? राजर्षी शाहू महाराज कधी कळणार? महाराजा यशवंतराव होळकर कधी कळणार? आणि या विचारपीठावरती बघा किती फोटो लावले, वरचे फोटो सगळे मोठा. गाडगे बाबा आहेत, संत सेनानाभी आहेत,
भगवान बाबा आहेत, स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे आहेत, फुले शाहू आंबेडकर आहेत, मातोश्री अहिल्यादेवी होळकर आहेत, गावगाड्यामधल्या उमाजी नाईक आहेत, गावगाड्या संत सेवालाल आहेत, गावगाड्यामधल्या बहुजनामध्ये जन्माला आलेल्या तुमच्या महापुरुषांचे, ज्या माणसाने कधी जातीसाठी काम नाही केलं तर त्या माणसाने अखिल मानव जातीसाठी काम केलं, त्या सगळ्या महामानवांचे फोटो आम्ही इथं लावले. रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांची आम्ही रयत आहोत. रयत या जरांगे नावाच्या माणसाने त्याच्या स्टेजवरती कधी बाबासाहेबांचा फोटो लावला का? कधी महात्मा ज्योतिराव फुलेंचा फोटो लावला का? कधी राजर्षी शाहू महाराजांचा फोटो लावला का? आणि काय नेता निवडलाय? चौथी नापास. मुख्यमंत्र्यांची आयमाय काढलं. आणि काय परवा भुजबळ साहेबांना काय काय बोलला हा? पुन्हा आमच्या समाजाला म्हणला, धनगर समाजाचा काय पक्कू आता बरोबर बोलता येतो, लाकडं घालतो म्हणला, लाकडं गेली म्हणला, त्याला काही अडचण नाही. आणि आम्ही जर शाहू महाराजांचं एखादं तत्व सांगितलं, आम्ही जर महाराष्ट्र शासनाची आंतरजातीय विवाहाची 50,000ची योजना सांगितली, आम्ही जर केंद्र शासनाची आंतरजातीय विवाहाला बढतरी मिळावी, आंतरजातीय विवाह करावे, समतेचं राज्य यावं, या लोकशाहीमध्ये कोण राजा नाही, कोण प्रधान नाही, कोण जागीरदार नाही, कोण वतनदार नाही, या लोकशाहीमध्ये विथ द पीपल ऑफ इंडिया आणि भारताचे लोक सर्व समान आहोत. काय चाललंय राव? त्यामुळे गावगाड्यातल्या 18 पगडजातीच्या लोकांना माझा हात जोडून कळकळीची विनंती आहे, तुम्ही आम्ही सगळ्या लोकांनी एकत्रित आलं पाहिजे. तुम्ही आम्ही सगळ्या लोकांनी एकत्रित येऊन आपलं हे ओबीसीचं आरक्षण वाचवलं पाहिजे. आणि लिंगे साहेब, आजपर्यंत ओबीसीचं आंदोलन म्हणलं, म्हातारी कोतारी माणसं, रिटायर्ड माणसं, नोकरीतून रिटायर झालेली माणसं 50 नाहीतर 60 नाहीतर 40 नाहीतर 20. आता गावगाड्यातल्या ओबीसीच्या भटक्याच्या तरुण पोरांनी ठरवलं, गावाच्या गाव एकत्रित येत आहेत, जातीच्या जाती एकत्रित येत आहेत आणि ओबीसीचा महायलगार. अरे तुम्ही 10% मताला एवढं घाबरताय, आम्ही 60% आहोत, 60%. आणि ही 60% जनता ज्या दिवशी मुंबईकडे निघेल, आम्ही मुंबई आझाद मैदानावर नाही जाणार. मावळे ध्यान देऊ नाही का? आम्ही आझाद मैदानावर नाही जाणार.